नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की 15 ते 35% पर्यंत सबसिडी मिळवणारी 16 सरकारच्या कर्ज योजना, म्हणजेच की आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न होणार पूर्ण. चला तर सुरुवात करूया म्हणजेच की आपल्या पहिल्या योजनेला. ती सरकारची पहिली योजना म्हणजेच की मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, म्हणजेच की CMEGP. कर्ज मर्यादा 10 ते आधी 25 लाख होती, पण आता 10 लाख ते डायरेक्ट 1 कोटी रुपये आहे. अनुदान ग्रामीण भागात 35%, शहरी भागात 25%. व्याजदर हे बँकेप्रमाणे राहते, तुम्ही जे बँक निवड करणार त्याप्रमाणे. पात्रता 18 ते 45, किमान 7वी उत्तीर्ण आणि लाभार्थी म्हणजेच की युवक युवती नवीन व्यवसाय सुरू करणारे असावे. दुसरी योजना म्हणजेच की MSME चॅम्पियन्स योजना. कर्ज मर्यादा 50 लाखापर्यंत, अनुदान नाही. व्याजदर सवलतीचा दर. पात्रता विद्यमान MSME, लाभार्थी वाढीच्या टप्प्यावर असलेले उद्योग. तिसरी म्हणजेच की कॅपिटल सबसिडी योजना CLCSS. कर्ज मर्यादा म्हणजेच की मर्यादा नाही, याला अनलिमिटेड कर्ज घेऊ शकतात. अनुदान 15% मशिनरीच्या किमतीवर. व्याजदर बँकेनुसार. पात्रता लघु व मध्यम उद्योग, लाभार्थी उद्योग यांत्रिकीकरण करणारे. चौथी जी योजना आहे ती म्हणजेच की महाराष्ट्र वित्त महामंडळ MSFC योजना. कर्ज मर्यादा उद्योग प्रकारानुसार, अनुदान नाही. व्याज दरावर 4% पासून सुरू. पात्रता व्यावसायिक उद्योजक म्हणजेच की लाभार्थी नवीन विद्यमान उद्योग. पुढची जी योजना आहे 5 नंबरची, तीच म्हणजेच की इतर मागासवर्गीय महामंडळ OBC महामंडळ. कर्ज मर्यादा 50,000 ते 10 लाख रुपयापर्यंत मिळते आणि अनुदान काही योजनात मिळतात, म्हणजेच की आता व्याजदर 4% ते 6% पर्यंत यामध्ये मिळणार आहे. पात्रता OBC जात प्रमाणपत्र, लाभार्थी OBC प्रवर्गातील व्यक्ती पाहिजे. 6 नंबरची योजना म्हणजेच की बाबासाहेब आंबेडकर महामंडळ योजना. कर्ज मर्यादा 50,000 ते 5 लाख, अनुदान लागू. व्याजदर सवलतीचा दर. पात्रता SC जातीचा दाखला, लाभार्थी अनुसूचित जातीतील व्यक्ती असावा. 7 नंबरची जी आहे ती म्हणजेच की अण्णासाहेब पाटील महामंडळ योजना. कर्ज मर्यादा 10 लाख रुपयापर्यंत, अनुदान नाही. व्याजदर 0% ते 6%. पात्रता म्हणजेच की आर्थिक दुर्बळ सामान्य घटक EWS, लाभार्थी म्हणजेच की मराठा इतर आर्थिक दुर्बळ सुवर्ण. 8व्या नंबरची जी योजना आहे ती म्हणजेच की महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळ योजना. कर्ज मर्यादा याच्यामध्ये 1 लाख रुपयापर्यंत आहे. अनुदान याच्यामध्ये 50% पर्यंत आहे. व्याजदर 4% आहे. पात्रता VJNT SBC प्रवर्गातील व्यक्ती असायला हवे. लाभार्थी सामाजिक मागास गट पाहिजे, म्हणजेच की आता महिला आर्थिक विकास महामंडळ महावियम म्हणजेच की MAVIM. कर्ज मर्यादा 25,000 ते 5 लाख, अनुदान नाही. व्याजदर अत्यल्प. पात्रता महिला बचत गट, लाभार्थी ग्रामीण म्हणजेच की ग्रामीण महिला असायला हवी, ग्रामीण भागातील. 10 नंबरची जी आहे की भटक्या विभक्ती जाती महामंडळ योजना. कर्ज मर्यादा 25,000 ते 5 लाख, अनुदान लागू. म्हणजेच की व्याजदर ह्याच्यामध्ये 4 ते 6% राहणार आहे. पात्रता भटक्या विभक्त्या जात प्रमाणपत्र, लाभार्थी VJNT समुदाय म्हणजेच की VJNT जातीमधले त्यामध्ये असायला हवे. आणि पुढची 11 नंबरची योजना आहे म्हणजेच की प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, याच्या म्हणजेच की PMEGP. यामध्ये कर्ज मर्यादा 25 लाख ते 1 करोड पर्यंत, म्हणजेच की पुढचे मिळणार आहे 1 करोडच्याही वरती. अनुदान हे ग्रामीण भागामध्ये 35% आहे आणि शहरी भागामध्ये 25% आहे. व्याजदर बँकेनुसार. पात्रता 18 वर्षावरील युवक युवती सगळे याच्यामध्ये आहे, म्हणजे तुम्ही घेऊ शकता. तुम्ही 70 वर्षाचे असले तरी यामध्ये लोन घेऊ शकतात. लाभार्थी म्हणजेच की व्यवसाय सुरू करणारे, ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तेच लाभार्थी यामध्ये कर्ज घेऊ शकतात. 12 नंबरचा आहे की प्रधानमंत्री मुद्रा लोन PMMY. कर्ज मर्यादा 50,000 ते 10 लाखापर्यंत, अनुदान याच्यामध्ये नाही मिळणार आहे. व्याजदर 8% ते 12%. पात्रता कोणतीही पात्रता नाही. व्यवसाय म्हणजेच की पुरेसे. लाभार्थी सूक्ष्म व्यापारी. 13 नंबरची जी योजना आहे ती म्हणजेच की स्टँड अप इंडिया योजना. कर्ज मर्यादा 10 लाख ते 1 कोटी आणि अनुदान याच्यामध्ये नाही आहे. व्याजदर बँकेनुसार राहणार आहे. पात्रता महिला SC ST लाभार्थी पाहिजे आणि याच्यामध्ये जे लाभार्थी आहेत की म्हणजे नवीन उद्योग सुरू करणारे पाहिजे.
14 नंबरची जी आहे ती म्हणजेच की क्रेडिट गॅरंटी फंड योजना CGTMSE. कर्ज मर्यादा याच्यामध्ये 5 कोटीपर्यंत आहे. अनुदान याच्यावरती म्हणजेच की नाही, पण हमी कवर राहणार आहे. व्याजदर बँकेनुसार राहणार आहे. पात्रता MSME नोंदणी आवश्यक राहणार आहे. यामध्ये लाभार्थी तारण्याशिवाय कर्ज घेणारे पाहिजे. 15 नंबरची जी योजना आहे तीच म्हणजे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना. कर्ज मर्यादा 50,000 पर्यंत आहे. अनुदान टूल किट प्रशिक्षण म्हणजेच की याच्यामध्ये तुम्हाला ज्या तुम्ही क्षेत्रात आहे त्यानुसार तुम्हाला प्रशिक्षण दिले जाते. व्याजदर याच्यामध्ये फक्त 5% आहे. पात्रता पारंपरिक कारागीर आहे आणि लाभार्थी सुतार, लोहार, धोबी व मोची इत्यादी म्हणजेच की शिलाई मशीन वगैरे सगळं याच्यामध्ये आहे. 16 नंबरची जी योजना आहे ती म्हणजेच की MSME फंड ऑफ फंड्स योजना म्हणजेच की यामध्ये कर्ज मर्यादा जी आहे ती भांडवली गुंतवणूक इक्विटी आहे. अनुदान याच्यामध्ये नाही आहे. व्याजदर लागू नाही आहे. पात्रता वाढीव MSME. लाभार्थी मोठ्या MSME युनिटचे असायला पाहिजे. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.